नमस्कार, मी अतुल पडोळे. आज आपण परत भेटतो आहे. इयत्ता 8वीतील इतिहास आणि नागरिकशास्त्र या संदर्भात आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि नागरिक शास्त्राचंही जे पहिलं प्रकरण आहे, ज्याचं नाव आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या वर्गात तुम्ही नागरिकत्व असेल किंवा नागरिकशास्त्र म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास केला. यावेळेस या इयत्ता 8वीतील आपलं जे नागरिकशास्त्राचं पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे संसदीय शासन पद्धतीची ओळख. जी संसदीय शासन पद्धती आहे तिची ओळख आपल्याला या प्रकरणात करून घ्यायची आहे. जर आपण विचार केला तर भारताचे संविधान आहे, जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं, या संविधानाने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आणि ही संसदीय शासन पद्धती कशा पद्धतीने कार्य करते, कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने राज्यकारभार चालतो याचं सविस्तर वर्णन आपल्याला या संविधानात दिसते. मग संविधानात नमूद केलेली जी शासन यंत्रणा आहे आणि जी शासन पद्धती आहे त्याचा सविस्तर अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात काही प्रश्न सुद्धा असतील. हे संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, की दुसरं तुम्हाला असंही वाटत असेल की भारतात पंतप्रधान दिसतात आणि तेच अमेरिकेत जर विचार केला आपण, त्या ठिकाणी सुद्धा लोकशाही आहे, परंतु त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष दिसतो. हा फरक कसला, हाही प्रश्न तुमच्या मनात असेल. म्हणजे संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती यामध्ये कुठला फरक आहे, हेही प्रश्न कदाचित तुमच्या मनात निर्माण झाले असतील. परंतु विद्यार्थ्यांनो, हे जे प्रश्न आहे या प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं आहे. या प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं आहे. शासन पद्धतीमध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो. आपण ज्या काही विविध शासन पद्धती आहेत त्या शासन पद्धतीचा अभ्यास जेव्हा करू तेव्हा त्या शासन पद्धतीतील जे प्रमुख ज्या शाखा आहे त्याची सुद्धा थोडक्यात माहिती करून घेणं महत्वाचं असते. यातील कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल किंवा न्याय मंडळ असेल. कायदे मंडळ म्हणजे संसद, ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त कायदे तयार केले जातात त्याला आपण कायदे मंडळ म्हणतो. आणि तयार झालेले जे कायदे आहे हे राबवण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ, ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो, याच्यावर असते. आणि तिसरं ते म्हणजे न्यायमंडळ. न्यायमंडळ हे स्वायत्त आहे, स्वातंत्र्य असलेलं आपल्याला दिसते. हे जे तीनही घटक आहे, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, न्यायमंडळ असेल, याचे अधिकार म्हणा किंवा याचे कार्यक्षेत्र कोणते आहे याचं सविस्तर वर्णन आपल्याला संविधानात आलेलं दिसते. आणि संविधानातील या तिघांचाही संबंधही कसा असेल याचंही वर्णन संविधानात आलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्याला या शासन पद्धतीचे जे प्रकार आहे ते प्रकार जर आपण पाहिले तर तुम्हाला दिसते एक संसदीय शासन पद्धती आणि एक अध्यक्षीय शासन पद्धती. जो मगाशी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला होता की भारतामध्ये पंतप्रधान आहे आणि अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष दिसतो, म्हणजे हाच तो फरक आहे की भारतामध्ये संसदीय शासन पद्धती आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती आहे. हे शासन पद्धतीचे दोन प्रकार आहेत. आणि या दोन प्रकारापैकी आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भारतातली जी शासन पद्धती आहे ज्याला आपण संसदीय शासन पद्धती म्हणतो, त्याचा सविस्तर अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता आपण समजून घेऊ की संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. पहा, एक जर विचार केला तर जसं आपण म्हणतो की लोकशाही ही ग्रीक संस्कृतीची देणगी आहे. म्हणजे इसवी सन पूर्व त्या काळात सुद्धा ग्रीक संस्कृतीमध्ये लोकशाही अस्तित्वात होती आणि जगाला देणगी जर लोकशाहीची कोणी दिली असेल तर ती ग्रीक संस्कृतीतून दिली. तसंच भारतामध्ये जी शासन पद्धती विकसित झाली आहे तशीच शासन पद्धती तुम्हाला इंग्लंडमध्ये सुद्धा दिसते. आता मग ती आणि आपली, तिथे ते राबवला गेले, आपली ते का ती राबवला गेली त्याचं कारण हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो. कारण तुम्ही जेव्हा इतिहास शिकता आहात तेव्हा इतिहासामध्ये तुम्ही शिकता आहात की जवळपास 150 वर्ष भारतावर इंग्रजांची सत्ता होती. त्यामुळे साहजिकच इंग्रजांशी आपला फार जवळचा संबंध आला.
आणि त्यामुळे ही जी शासन पद्धती आहे इंग्लंडमधील, तिच्यामध्ये ती जी इंग्लंडमध्ये जी विकसित झालेली संसदीय शासन पद्धती आहे तीच भारतात नंतरच्या काळात आपण सुद्धा राबवताना दिसतो. जगात इंग्लंडची जी शासन पद्धती आहे, संसदीय शासन पद्धती, तिथे सुद्धा संविधान आहे, पण त्या संविधानाचं वैशिष्ट्य असं आहे की ते अलिखित आहे. ते प्रचलित ज्या काही प्रथा आहे त्या प्रथेच्या भरोशावर चालते. तिथे सुद्धा आपल्यासारखे कायदे आहे, आपल्यासारखे सर्व धोरण आहेत, परंतु ते अलिखित आहे. तरीही त्या ठिकाणी एक व्यवस्थित पद्धतीनं लोकशाही चालताना आपल्याला दिसते. आणि भारताचे पार्लमेंट ज्याला म्हणतो आपण, ज्याला आपण संसदीय शासन पद्धती म्हणतो, हे संसदीय शासन पद्धतीचं योगदान हे इंग्लंडचं असलेलं जगात दिसते. म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा संसदीय शासन पद्धती होती आणि त्यापासूनच नंतरच्या काळात अनेक देशांनी धडा घेतला किंवा बोध घेतला किंवा त्याच पद्धतीने शासन पद्धती आपल्या देशामध्ये चालू केली. त्याचं उदाहरण भारत सुद्धा आहे. भारतात सुद्धा त्याच पद्धतीचं शासन व्यवस्था भारतात सुद्धा चालू असलेली आपल्याला दिसते. मग जे शासन पद्धती जी आहे, मग तुमच्या मनात परत प्रश्न असा निर्माण होईल की इंग्लंडमधील शासन पद्धती आणि भारतीय शासन पद्धती यामध्ये साधर्म्य आहे, सारखेपणा आहे, परंतु मात्र संस्थात्मक विचार आपण केला तर मात्र फरक सुद्धा असलेला आपल्याला दिसतो. जरी साम्य असेल तरी मात्र या ठिकाणी त्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो. आणि त्याचमुळे भारतीय शासन पद्धती ही एक वैशिष्ट्यपूर्ण शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे काय करायचं आहे तर भारतीय संसदीय जे शासन पद्धती आहे तिचे जे काही वैशिष्ट्य आहे ते यावेळेस आपल्याला समजून घ्यायचे आहे. पहा, पहिलं जे वैशिष्ट्य तुम्हाला दिसते ते म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेला केंद्रीय शासन पद्धती आहे, तेथील जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेला कायदे मंडळ जे आहे त्याला आपण संसद म्हणतो. म्हणजे केंद्रीय शासन पद्धतीमध्ये जे कायदे मंडळ आहे त्याला आपण संसद म्हणतो. आणि या संसदेचे जर का कोणते घटक असेल तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तीन मिळून हे कायदे मंडळ बनते, संसद तयार होते. विद्यार्थ्यांनो, याचाही सविस्तर अभ्यास आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये करायचा आहे की कायदे प्रक्रिया कशी चालते. पण जर का कायदे मंडळ जर तुम्ही म्हटलं तर कायदे मंडळाचे तीन घटक आपल्याला दिसतात. एक म्हणजे राष्ट्रपती, दुसरं लोकसभा आणि तिसरं राज्यसभा. हे तीन घटक मिळून काय तयार होते आहे, कायदे मंडळ तयार होताना आपल्याला दिसते आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसते की संसदेतील जे प्रतिनिधी आहे हे प्रत्यक्ष निवडले जातात. प्रत्यक्ष निवडले जातात म्हणजे काय की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात. ते सार्वत्रिक वगैरे काय आहे हे आपण पुढे समजून घेऊ. थोडाफार याचा उलगडा मी इथे करतो. आपल्या इथे दर 5 वर्षांनी संसदेच्या म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात आणि त्यामध्ये निवडून येणारे जे प्रतिनिधी आहे हे प्रत्यक्ष आपण निवडून देतो. ते आपले प्रतिनिधी असतात आणि ते कायदे मंडळात जाऊन, लोकसभेत जाऊन आपल्यासाठी कायदे तयार करतात. म्हणजे भारतीय जे संसदीय शासन पद्धती आहे त्यामध्ये जे काही संसदेतील जे प्रतिनिधी असतील ते आपल्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून प्रत्यक्ष निवडले जातात आणि यांचा कार्यकाल सुद्धा ठराविक असतो. कल्पना असेल तुम्हाला विद्यार्थ्यांनो की लोकसभेचा कार्यकाल 5 वर्षासाठी असतो. जो कोणता प्रतिनिधी आपण निवडून देतो त्याला आपण 5 वर्षासाठी निवडून देत असतो. त्यानंतर तेच गोष्ट महत्वाची तिसरं की लोकसभेच्या निवडणुका ठराविक कालावधीत होत असतात आणि जो बहुमत जो पक्ष असेल तो त्या पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळते. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा आपल्या भारतीय संसदीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे किंवा शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की हे जे प्रतिनिधी आहे हे प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडले जातात आणि निवडलेले प्रतिनिधी हे ठराविक कालखंडासाठी असतात. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं की यांचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, पण कधी काळी मुदतपूर्व सुद्धा निवडणुका होतात किंवा मुदतपूर्व सुद्धा ही लोकसभा विसर्जित होत असते. त्याला वेगळी कारण आहे, परंतु यांचा कार्यकाल ठरलेला असतो. आणि मग जेव्हा निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते, ज्या पक्षाचे अर्ध्यापेक्षा जास्त सभासद निवडून येतात, प्रतिनिधी निवडून येतात, त्याच पक्षाला सरकार स्थापन करण्याची संधी आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीत मिळत असते. आणि त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आपल्याला दिसते ते म्हणजे आघाडी सरकार सुद्धा स्थापन करता येते.
कधी काळी काय होते विद्यार्थ्यांनो, की एका पक्षाला जे बहुमत पाहिजे, विशिष्ट बहुमत पाहिजे, ते बहुमत मिळत नाही. जे सदस्य निवडून यायला पाहिजे तेवढे सदस्य निवडून येत नाही. काही सदस्य त्यांना कमी पडतात. अशा वेळेस मग काय केलं जाते, तर अशा वेळेस आपल्याला दिसते की इतर पक्ष म्हणजे अनेक पक्ष एकत्र येतात आणि त्या माध्यमातून सरकार स्थापन करतात, ज्याला आपण आघाडीचं सरकार म्हणतो. 1999 नंतर भारतात आपल्याला कोणत्याही एका पक्षाचं सरकार स्थापन झालेलं दिसत नाही. बहुतांश जे सरकार स्थापन झाले केंद्रामध्ये हे आपल्याला आघाडीचे सरकार म्हणजे अनेक पक्ष मिळून येऊन ज्याला म्हणतो आपण अनेक पक्ष एकत्र येतात आणि त्या माध्यमातून सरकार स्थापन केले जाते. अशाच पद्धतीनं सरकार आघाडी सरकार सुद्धा स्थापन केले जात असते. पहा त्याच्यानंतर वैशिष्ट्य आपल्याला दिसते की जे निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत ते कायदे मंडळाचे सभासद असतात आणि त्या सभासदापैकी जे बहुमतातले आलेले जे पक्ष असतो त्याच पक्षाला सरकार स्थापन करता येते. हे सुद्धा भारतीय संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर ज्या पक्षाला बहुमत प्राप्त असते त्याच पक्षाचं सरकार स्थापन होते. त्याच पक्षाचा जो नेता असतो त्या नेत्याला पंतप्रधान म्हणून निवडले जाते आणि तो निवडलेला पंतप्रधान जे आपले सहकारी असतात त्या सहकाऱ्यांमधून काही मंत्र्यांची निवड करते. त्याला राज्यकारभार करत असताना ज्या लोकांची गरज पडते असे लोक तो निवडतो, ज्यांची निवड मंत्री म्हणून केल्या जात असते. हे सुद्धा आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जे कार्यकारी मंडळ असते विद्यार्थ्यांना हे समजून घ्या की जे कार्यकारी मंडळ असते या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. जे आपलं कार्यकारी मंडळ असते तुम्हाला दिसते वैशिष्ट्यांमध्ये की जे कार्यकारी मंडळ असते या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. दुहेरी जबाबदारी म्हणजे काय, तर तुमच्या असं लक्षात येईल की कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणे हे सुद्धा त्या कोणाची जबाबदारी असते, जो बहुमतात आलेला जो पक्ष असतो त्या पक्षाची, जो पक्ष सरकार स्थापन करतो त्याची ही जबाबदारी असते की कार्यकारी मंडळ म्हणून जो निवड झालेले जे लोक आहेत किंवा जो पक्ष आहेत ज्या लोकांची नियुक्ती कार्यकारी मंडळात झालेली असते त्यांना कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. हेही काम त्यांना करावे लागते. आणि एवढंच नाही तर दुसरं तुम्हाला दिसते की ते कायदे मंडळाचे सदस्य सुद्धा असतात. म्हणजे ही दुहेरी जबाबदारी हे जे बहुमतात आलेले पक्ष असतात त्यांना पार पाडायची असते. एक म्हणजे ते कायदे मंडळाचे सदस्यही असतात आणि दुसरं त्याच कायदे मंडळामध्ये जे झालेले जे कायदे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची सुद्धा जबाबदारी याच पक्षाचे जे कार्यकारी मंडळ असतात किंवा जे नेते असतात ज्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे, जे बहुमतात आलेलं आहे त्यांच्यावरच ही जबाबदारी असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आपल्याला असं दिसते की जे प्रधानमंत्री असते आणि त्याचे जे मंत्रिमंडळ असते हे कायदे मंडळाला जबाबदार असते. हे सुद्धा आपल्या भारतीय संसदीय शासन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की तुमच्या लक्षात येईल प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ कसं जबाबदार असते, कारण यांच्यावर कायदे राबवण्याची कायद्यांची अंमलबजावणी करायची जबाबदारी असते. त्यामुळे ही सगळी जबाबदारी त्यांची असते. जोपर्यंत लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे, संसदेतील जे सदस्य आहे, लोकसभेतील जे सदस्य आहे, या सदस्यांचा जोपर्यंत यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत हे सत्तेत राहू शकतात. जर त्यांच्यावर विश्वास राहिला नाही तर त्यांना आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागतात. यालाच आपण जबाबदार शासन पद्धती म्हणतो. म्हणजे जे कायदे मंडळातील जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे याला आपण प्रधानमंत्री म्हणू किंवा पंतप्रधान आहे त्याचं मंत्रिमंडळ आहे, हे सर्व गोष्टी जबाबदार असते. यांना उत्तर द्यावी लागतात. प्रत्येक गोष्टीसाठी यांना आपली कामे करावीच लागतात. आपली कामं करत असताना सर्व गोष्टींचा स्वीकार सुद्धा करावा लागतो. अपयश असेल यश असेल याचे सुद्धा उत्तर त्यांना आपल्या प्रतिनिधींना द्यावे लागतात. त्यामुळे भारतीय शासन पद्धती जी आहे संसदीय शासन पद्धती ही एक जबाबदार शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. म्हणजे जसं एखाद्या खात्याचा मंत्री जो आहे हा जरी मंत्री संपूर्ण निर्णय जरी घेत असेल तरीही मात्र त्या खात्याला जबाबदार जर आपण म्हटलं म्हणजे तो मंत्री जबाबदार आहे. उदाहरण द्यायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, समजा एखादा रेल्वेचा अपघात, फार मोठा रेल्वेचा अपघात झाला
मग त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येते की रेल्वे मंत्र्याला राजीनामे मागतात. मग रेल्वे मंत्र्याला राजीनामे मागतात याचा अर्थ असा की ते संपूर्ण जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सुद्धा त्या घटनेला कारणीभूत आहे असं मानलं जाते. कारण भारतात जबाबदार शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. म्हणूनच हे सुद्धा अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य भारताच्या संविधान भारतीय संसदीय शासन पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसते. आणि हे जे कार्यकारी मंडळ आहे मी तुम्हाला सांगितलं की हे जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे कोण तर पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ ज्याला आपण कार्यकारी मंडळ म्हणतो. हे जे कार्यकारी मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ जोपर्यंत या कायदे मंडळाचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंतच ते सत्तेवर राहू शकतात. म्हणजे हे जे आहे हे कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळावर विश्वास आहे तोपर्यंत त्यांना सत्ता करता येते, प्रशासन सांभाळता येते किंवा त्या अधिकाराचा उपयोग करता येतो. ज्या दिवशी या कायदे मंडळाचा विश्वास त्यांच्यावरचा उडेल त्यावेळेस मात्र त्यांना आपल्या पदाचे राजीनामे द्यावे लागतात. त्यानंतर एक महत्वाचं की हे जे अविश्वासाचा जो ठराव आहे विद्यार्थ्यांनो म्हणजे कार्यकारी मंडळ जे आहे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही हा जो अधिकार संसदेला दिलेला आहे विशेषतः लोकसभेला दिलेला आहे ज्याला आपण अविश्वास ठराव म्हणतो. या अविश्वासाच्या ठरावाच्या माध्यमातून या कार्यकारी मंडळावर या सत्तेत असणाऱ्या लोकांवर एक प्रकारचं दडपण असते. एक प्रकारचं त्यांच्यावर त्यांना आवर घालण्यासाठी एक पद्धत आहे किंवा साधन ज्याला म्हणू. हे साधन हे कोणाला मिळालेलं असते जे विरोधी पक्ष आहे त्यांना या साधनाचा विचार किंवा हे साधन त्यांना उपयोगात आणता येते. विद्यार्थी मित्रांनो ही झाली आपल्या भारतीय संसदेची काही वैशिष्ट्ये. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे काय तर संसदीय शासन पद्धती आहे या शासन पद्धतीचा आपण स्वीकार का केला म्हणजे ही संसदीय शासन पद्धती आपण का सुरू म्हणजे या पद्धतीचा आपण का स्वीकार केला तीच का स्वीकारली हे सुद्धा समजून घेणं फार महत्वाचं आहे. तुमच्या असं लक्षात येते की भारतात इंग्रजांची सत्ता होती आणि भारतात जेव्हा इंग्रजांची सत्ता होती त्यावेळेस भारतामध्ये हीच शासन पद्धती इंग्रजांनी सुरू केली होती. जेव्हा स्वातंत्र्य लढायचे उठाव झाले स्वातंत्र्य लढा जेव्हा लढला गेला जेव्हा अधिकारासाठी लोकांनी रस्त्यावर उतरले इंग्रजांशी भांडायला लागले आपले अधिकार मिळवायला लागले तेव्हा भारतामध्ये या इंग्रजांनीच संसदीय शासन पद्धती सुरुवात केली होती. त्यामुळे या संसदीय जे शासन पद्धती आहे हे एक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार होता. कारण अधिकार इंग्रजांना जेव्हा मागितले स्वातंत्र्य जेव्हा इंग्रजांना आपण मागितलं तेव्हा इंग्रजांनी त्यासाठीच भारतात संसदीय शासन पद्धती लागू केली होती. त्यामुळे संसदीय शासन पद्धतीचा बराचसा अभ्यास भारतीय लोकांना झालेला होता. कारण इंग्रज असतानाच भारतात ही संसदीय शासन पद्धती चालू झाली होती. निवडणुका व्हायला सुरुवात झाली होती. भारतातील जे आपले प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी या कायद्यामंडळात जात होते आपले प्रश्न मांडत होते. या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास भारतीय लोकांना होता. त्यामुळे भारतीय जेव्हा संविधान तयार करण्यात आलं जेव्हा भारतीय लोकांना स्वातंत्र्य देण्यात आलं किंवा भारतीयांना स्वातंत्र्य देण्यात आलं तेव्हा यासाठी फार मोठी चर्चा झाली आणि या चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला की भारतात सुद्धा अशाच प्रकारची संसदीय शासन पद्धती अस्तित्वात असावी असा एक निर्णय सुद्धा याच काळात झालेला आपल्याला दिसतो. मग ही जी संसदीय शासन पद्धती आहे ही संसदीय शासन पद्धती कशी आहे ही जी संसदीय शासन पद्धती जी आहे या संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चेला फार मोठा वाव आहे. म्हणजे कुठलाही निर्णय घेत असताना कोणतीही गोष्ट ठरवत असताना या संसदीय शासन पद्धतीमध्ये आधी चर्चा केली जाते विचार विनिमय केले जातात आणि जे सार्वजनिक जे हिताचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात ही चर्चा केली जात असते. आणि या संसदीय शासन पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हे लक्षात येईल की विरोधी पक्षाला फार महत्व आहे. विरोधी पक्ष हा संसदेत एक पहारेदार म्हणून एक रखवालदार म्हणून एक सरकारवर नियंत्रण ठेवणारा म्हणून सरकारवर प्रभाव पाडणारा म्हणून हा महत्वाचा घटक विरोधी पक्ष असते. आणि हीच पद्धत संसदीय शासन पद्धतीमध्ये चांगली आहे. यावर सुद्धा विचार विनिमय झाला आणि नंतर या सर्व गोष्टी मग नंतर भारतात संसदीय शासन पद्धती राबवल्या गेलेली आपल्याला दिसते. एवढंच नाही तर विरोधी पक्षाने सहकार्य करणे हे सुद्धा अपेक्षित असते. सहकार्य करणे म्हणजे काय की जर सरकारची धोरणं चांगली असतील तर ती चांगलीच म्हणणे जर का ती धोरणं
त्या धोरणांमध्ये त्रुटी असेल, ते धोरण जर वाईट असतील, त्या धोरणांमध्ये जर का काही दोष असतील, हे सुद्धा विरोधी पक्षाला अभ्यासपूर्ण मांडता येते. मांडलेले विचार, मांडलेले दोष किंवा मांडलेल्या सूचना सरकारी पक्षाला सुद्धा त्या विचारात घ्याव्या लागतात, कारण त्यावर शेवटी साधक बाधक चर्चा होते. म्हणजे हे संसदीय शासन पद्धतीचं खरं गमक आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये सरकारला कुठेही एका टोकावर होऊन किंवा एकांगी निर्णय घेता येत नाही. घेतले निर्णय असं करता येत नाही. त्यासाठी चर्चाच करावी लागते, त्याच्यासाठी विचार करावाच लागतो, विरोधी पक्षाला विचारात घ्यावंच लागते. त्यांनी त्यावर सुचवलेले जे मत असतील, त्यातल्या दाखवलेल्या ज्या त्रुट्या असतील, जे दोष असतील, त्यावर सुद्धा सरकारला कायदे करत असताना विचार करावाच लागतो. म्हणूनच भारतानं या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थ्यांनो, हे फार महत्वाचं आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, आपल्याला महत्वाची एक शासन पद्धती शिकायची आहे. जसं आपण दोन शासन पद्धती आहे, एक संसदीय शासन पद्धती आणि दुसरी अध्यक्षीय शासन पद्धती. ज्या पद्धतीने आपण संसदीय शासन पद्धती समजून घेतली, त्याच पद्धतीनं आपण या ठिकाणी अध्यक्षीय शासन पद्धती सुद्धा समजून घेऊ. त्यामध्ये काय फरक आहे, यात कुठला फरक आहे, हे सर्व विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात येईल. ही जी अध्यक्षीय शासन पद्धती आहे, हे अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती असलेली आपल्याला दिसते. ही जी शासन पद्धती आहे, ही शासन पद्धती, अध्यक्षीय शासन पद्धती ही आपल्या संसदीय शासन पद्धतीपेक्षा फार वेगळी आहे. फार फार मोठा फरक यामध्ये असलेला आपल्याला दिसतो. कारण जे कायदेमंडळ आहे आणि कायदेमंडळापासून हे जे कार्यकारी मंडळ आहे, हे अलिप्त असते. जसं मी तुम्हाला, आपण जेव्हा संसदीय शासन पद्धती जेव्हा आपण अभ्यासली, तेव्हा तुमच्या असं लक्षात आलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये जे कार्यकारी मंडळ असते, हे कायदेमंडळाचाच भाग असतो. जे कार्यकारी मंडळ असते, हे कायदेमंडळाला जबाबदार सुद्धा असते. त्यातल्याच काही प्रतिनिधी कार्यकारी मंडळामध्ये निवडले जातात. परंतु अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये असं होताना आपल्याला दिसत नाही. आपल्या इथे असं लक्षात येते की हे जे कायदेमंडळ होतं, हे जे कायदेमंडळ आहे, हे कायदेमंडळ कार्यकारी मंडळापासून पूर्णतः अलिप्त आहे. ज्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतो, त्या राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेमधून होते. जनतेतून राष्ट्राध्यक्ष निवडला जातो. म्हणून हे राष्ट्राध्यक्ष आणि त्याचं जे कार्यकारी मंडळ आहे, हे कायदेमंडळापासून अलिप्त असते. या तिन्ही ज्या शाखा आहेत, कार्यकारी मंडळ म्हणा किंवा कायदेमंडळ म्हणा किंवा न्यायमंडळ, हे परस्पर स्वतंत्र आहे. पण जरी विद्यार्थी मित्रांनो, हे जरी एकमेकांपासून स्वतंत्र जरी असेल, तरीही मात्र या तिघांमध्ये सुद्धा एकसूत्रता येईल इतपत मात्र यांच्यामध्ये संबंध असलेले आपल्याला दिसते. इतपत संबंध मात्र या संसदीय अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये निश्चित आहे. जरी स्वतंत्र असेल, वेगवेगळे असेल, तरी त्यांच्यात काही ना काही संबंध आहे आणि ते एकमेकांवर अवलंबून असलेले आपल्याला या ठिकाणी दिसते. विद्यार्थी, आता या ठिकाणी आपण अध्यक्षीय शासन पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार करू. जे कायदे मंडळ आहे आणि जे कार्यकारी मंडळ आहे, हे परस्परावर अवलंबून नाही, थेटपणे परस्परावर अवलंबून नाही. संसदीय शासन पद्धतीमध्ये दोघे एकमेकांवर अवलंबून आहे. जोपर्यंत कायदे मंडळाचा विश्वास कार्यकारी मंडळावर आहे, तोपर्यंत ते सत्तेवर आहे. या ठिकाणी आपल्याला असं दिसते की हे परस्परावर अवलंबून नाही. तसं कारणही तसंच आहे. कारण कायदे मंडळाचे जे प्रतिनिधी आहेत, ते सुद्धा थेट जनतेमधूनच निवडले जातात आणि राष्ट्राध्यक्ष सुद्धा थेट जनतेमधून निवडले जातात. आणि हा राष्ट्राध्यक्ष या कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. त्याच्याही आधी काही अधिकार असलेले आपल्याला दिसतात. ज्या अधिकाराची तो काय करत असतो, अंमलबजावणी करतो. कायद्याची अंमलबजावणी तो करत असतो. म्हणून यांच्या हे एकमेकांवर अवलंबून नसलेले आपल्याला दिसते. हे पहिलं वैशिष्ट्य आपण अध्यक्षीय शासन पद्धतीचं पाहिलं. दुसरं आपल्याला दिसतंय की राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असून कायद्याची अंमलबजावणी त्याच्या हाती असते. मी तुम्हाला सांगितलं की हा लोकांमधून प्रत्यक्ष निवडून येतो आणि कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. आणि त्यामुळे साहजिक कायदे मंडळानं केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणे हे कोणाच्या हाती असते, हे या राष्ट्राध्यक्षाच्या हाती असलेला आपल्याला दिसते. अध्यक्षीय शासन पद्धतीची एक प्रकारची अशी रचनाच आहे की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ जे आहे, हे परस्परांवर मात्र नियंत्रण ठेवताना आपल्याला दिसते. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ
एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते. जरी परस्परांचे जे निर्णय आहे त्या निर्णयांमुळे जबाबदार शासन पद्धतीने कारभार होऊ शकतो. म्हणजे पहा, त्या नियंत्रणामुळे परस्परांवर काय एकमेकांवर नियंत्रण असतं. जरी परस्पर संबंध नसेल तरी मात्र कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ यांचं एकमेकांवर नियंत्रण असते आणि याच नियंत्रणामुळे जबाबदार पद्धतीने हा राज्यकारभार सुद्धा केला जातो. तर मित्रांनो, संसदीय आणि अध्यक्षीय शासन पद्धती आहे, या व्यतिरिक्त सुद्धा काही शासन पद्धती या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसतात. जसं फ्रान्स असेल, स्वित्झर्लंड असेल, जर्मनी असेल, या देशांमध्ये संसदीय शासन पद्धती असेल किंवा अध्यक्षीय शासन पद्धती असेल, यापेक्षा सुद्धा वेगळ्या शासन पद्धती अवलंबताना आपल्याला दिसते. म्हणजे देश आपल्या परिस्थितीनुरूप शासन पद्धतीचा स्वीकार करताना दिसते. म्हणजे फक्त अध्यक्षीय शासन पद्धती किंवा संसदीय शासन पद्धती याच दोन पद्धती आहे असं आपल्याला दिसत नाही. हे सुद्धा शासन पद्धतीचा स्वीकार कोणता करावा, शासन पद्धती कोणत्या आहे, हे सुद्धा शेवटी त्या देशाच्या भौगोलिक परिस्थितीवर किंवा त्या देशाच्या निर्णयावर अवलंबून असते, त्या लोकांच्या निर्णयावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसते. विद्यार्थ्यांनो, आता ह्या प्रकरणात आपण संसदीय शासन पद्धतीच्या भारताने स्वीकारलेल्या संसदीय शासन पद्धतीचा कार्यभार कसा असतो, ती का आपण स्वीकारली, ती कशा पद्धतीने कार्य करते, याचा सविस्तर अभ्यास या पाठात आपण केलेला आहे. आता याच्यानंतरचं जे प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये जी भारताची जी संसदीय शासन पद्धती आहे, त्या संसदीय शासन पद्धतीची रचना काय आहे, तिची कार्यपद्धती काय आहे, तिची भूमिका काय आहे, याचा सविस्तर अभ्यास विद्यार्थ्यांनो आपण यानंतरच्या प्रकरणात करूया. या ठिकाणी आपण थांबू आणि हे प्रकरण कदाचित जर का अजूनही तुम्हाला समजलं नसेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही परत पहा, म्हणजे निश्चितच हे प्रकरण तुम्हाला सहज समजेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी परत आपणास विनंती आहे की जर का अजूनही आपण माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईबच करू नका, तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो, मी इथे आपली रजा घेतो.